नाशिकच्या पर्यटन स्थळांसाठी वन विभागानं कडक नियमावली लागू केली आहे। हुल्लडबाजी, धिंगाणा आणि धोकादायक रील्स बनवणाऱ्यांवरती आता कठोर कारवाई होणार आहे। सगळ्या पर्यटन स्थळांवर मद्यपानालाही पूर्णपणे बंदी असेल। हरिहर गडावर दररोज केवळ 300 पर्यटकांनाच प्रवेश मिळेल, तर गटाने येणाऱ्या पर्यटकांसाठी 72 तास आधी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे। पर्यटकांनी गाईड आणि सुरक्षा रक्षकांच्या सूचनांचं पालन करणं बंधनकारक असेल। तर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वन विभागानं आता सुरक्षेला प्राधान्य दिलं आहे। तर पर्यटन स्थळ आता चालू केलेले आहे, परंतु आपले जे प्रामुख्याने हरिहरगड म्हणून आहे, तिथं पर्यटकांची जर एकाच वेळी गर्दी झाली तर अपघात होण्याची शक्यता असते। त्या दृष्टीने आम्ही 300 पर्यटकांना दिवसभरात अलाउड करतो आहे आणि दुपारी 3 वाजेनंतर पर्यटकांना आपण अलाउड करत नाही। या बाबतीत प्रत्येक ठिकाणी जे गाईड आहेत त्या गाईडचे जे काही सूचना असतील त्याचं पालन केलं पाहिजे। जे धोकादायक ठिकाणे ते गाईड सांगतील, रिस्ट्रिक्ट करतील अशा भागात जाऊ नये, या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत।